आशीर्वादां मागचं रहस्य. Then I said, I shall die in my nest, and I shall multiply my days as the sand. इयोब 29:18. तेव्हा मी म्हणे, मी आपल्या घरट्यातच मरेन आणि मी आपले दिवस वाळूप्रमाणे बहुतपट करीन. Praise God. See how Job miscalculated things. इयोबाने किंवा इयोबाचा हिशोब कसा चुकला बघा. Many times we may be strong in the Lord, बऱ्याच वेळेला आपण जरी प्रभूमध्ये फार खंबीर असलो, but certain times पण तरीही कधी कधी we fall into this kind of folly, अशा and false पद्धती- assumption. अशा पद्धतीच्या खोट्या तर्कात आपण सुद्धा All of पडतो. us. आपण सुद्धा पडतो. To some measure or a greater measure. कधी ना कधी आपल्याही जीवनात असं होतं की प्रभूमध्ये जरी आपण खूप स्ट्रॉंग असलो, खंबीर असलो, तरी सुद्धा कुठे ना कुठे आपल्याकडनंही असे खोटे तर्क लावले जातात. काल्पनिक जगामध्ये आपण फारच वाहत जातो आणि आपणही कुठे ना कुठे अशा पद्धतीनं पडतो, जसं इयोब बोललाय तसं. But the beauty is that पण या सगळ्यातलं सौंदर्य हे आहे की how fast you come out of this false assumption. तुम्ही या सगळ्या खोट्या तर्कातनं किती लवकर बाहेर पडणार आहात. Amen. यावर सगळं सौंदर्य आधारित आहे. Now the first point we learned was पहिला मुद्दा आपण हा शिकलो तो म्हणजे Job's false security. इयोबाचं खोटं संरक्षण. I think so we are still stuck on the first point. isn't आणि it? त्या पहिल्या मुद्द्यावरच मला असं वाटतं आपण अजूनही आहोत. Yes. पहिल्या मुद्द्यावर आपण अजून आहोत असं मला वाटतं. And so I was speaking to you about David last मी week. तुम्हाला दाविदाविषयी गेल्या रविवारी सांगत होतो. He had a large army. दाविदाचं सैन्य फार मोठं होतं And then something happened. आणि मग अचानक काहीतरी झालं. He wanted Job, his commander in chief, to count how many soldiers and chariots and horses he had. माहित नाही दाविदाच्या मनात काय आलं, पण त्यांनी अचानक आपल्या सेनापतीला योवाबाला सांगितलं, जा रे जाऊन मोज आपल्याकडे किती सैनिक आहेत, आपले शिपाई किती आहेत, आपलं लष्कर किती मोठं आहे, मोज. Because he wanted to have a false security when कारण he की knows the number. दाविदाला खोटं संरक्षण हवं होतं. मोजल्यानंतर त्याला ते खोटं संरक्षण पाहिजे होतं. In the world, जगात we have this thing. अशा पद्धतीनंच असतं. If you have little less money, जगाचा हिशोबच असा आहे की खिशात जर थोडे कमी पैसे असतील you walk low. तर माणूस थोडासा असा नमून When you चालतो. have lots of money, खिशामध्ये जर पैसे जास्त असतील your walk changes. तर आपोआप त्या माणसाची चाल आणि सगळंच बदलतं. But it should not be so with us Christians. पण आपण आता ख्रिस्ती आहोत आणि आपण प्रभूकडे आल्यानंतर आपली चालचलणूक अशी असता कामा नये. And so Job reminded David, आणि त्या योवाबाने दाविदाला म्हणून आठवण करून दिली please sir, don't count the numbers. की कृपया सर तुम्ही असं करू नका, हे असं सैनिक वगैरे मोजू नका. But then David being the king, his words prevailed. पण दावीद राजा होता आणि अर्थातच राजाच्या शब्दांना मान असतो आणि म्हणून राजा जे म्हणतो ते सगळ्यांनी केलंच पाहिजे. So once he came to know आणि मग एकदा त्याला कळलं आणि कळल्यावर that he had 15,70,000 warriors, की त्याच्याकडे 15,70,000 सैनिक आहेत. suddenly his walk changed, his talk changed. अचानक मग दाविदाची चालचलणूक बदलली, त्याचं बोलणं बदललं Instead of focusing his might on the Lord God, आणि प्रभू परमेश्वरावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी he started focusing on himself, on the strength of chariots and horses. तो स्वतःवर लक्ष केंद्रित करू लागला. स्वतःकडे किती घोडे आहेत, किती रथ आहेत, किती घोडे स्वार आहेत, यावरती त्याचा सगळा हिशोब आता अवलंबून होता. We need to remember that there is no sin in numbering the people. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की लोक मोजण्यात काही चूक नाहीये. It is not a fault when you count the money also. पैसा सुद्धा जेव्हा तुम्ही मोजता त्यात चूक काही नाही. But if you count the money to just thank God for all the blessings that you have received, it's one matter. पण पैसे मोजून त्या सगळ्या आलेल्या आशीर्वादांबद्दल जर तुम्ही देवबाप्पाला धन्यवाद दिले तर त्या मोजण्याला अर्थ आहे. Amen. हालेलुया. Otherwise, counting the money and then skipping off Sunday Sabbath is not right. नाहीतर पैसा मोजायचा आणि रविवारचं चर्च बुडवायचं, याला काय अर्थ नाही. You have seen people, तुम्ही लोकांना पाहिलं असेल, once they don't have money, एकेकाळी त्यांच्याकडे पैसा नाही they come very faithfully on Saturdays or Sundays. आणि पैसा नसला, काही अडीअडचणी आल्या, काही प्रॉब्लेम व्हायला लागले की अगदी प्रामाणिकपणे शनिवारी रविवारी गपचूप येणार. But then, पण मग once the Lord starts blessing them, being faithful, एकदा का प्रभूनी त्यांना आशीर्वाद द्यायला सुरुवात केली, and then they start forgetting God. मग ते हळूहळू देवाला विसरायला They लागतात start missing the Sabbaths. आणि मग शब्बातचा दिवस जो आहे, चर्चला जायचा जो दिवस आहे, ते विसरायला लागतात, चर्चला येत नाही. And then God has to again deal with them in a मग different way.
मग देवाला परत वेगळ्या रीतीनं या असल्या लोकांच्या जीवनात कार्य करायला And when लागतं. trouble starts again coming to them, आणि मग परत जेव्हा त्रास आणि प्रॉब्लेम त्यांच्या they जीवनात start येतात, coming to church again. मग ते परत चर्चला यायला And so they लागतात. keep on doing this hide and आणि seek game. हे असं त्यांचं चालूच असतं. And त्रास all their आले life, की- and they are not a blessing to the church, not to the body of Christ. आणि मग आयुष्यभर ते चर्चसाठी आशीर्वाद ठरत नाहीत किंवा ख्रिस्ताच्या देहासाठी इतर लोकांसाठी आशीर्वाद ठरत नाहीत. We need to be constantly reminded. असं करायचं नाही. तर आपल्याला सारखं एक आठवण असली पाहिजे. Okay, I have this, I have that. सारखी ही जागृतता मनात असली पाहिजे की ठीक आहे, माझ्याकडे सगळं आहे, लाख आहे, But this and that will not help me or हे deliver आहे, me in the ते time आहे. of my trouble. माझ्याकडे सगळं आहे, पण देव न करो मला कधी काही त्रास झाला तर ह्या सगळ्या गोष्टी तर त्या त्रासातनं मला बाहेर काढणार नाही. It is the confidence in God मग that will त्यावेळेला save me. माझा जो देवावरचा विश्वास आहे तो विश्वासच मला त्रासातनं बाहेर काढणार And that आहे. will always keep you humble. आणि मग त्यातून काय होईल, तुम्ही नेहमी नम्र राहाल. You will still walk in the fear of the Lord. तुम्ही तरीही देवाच्या भयातच चालाल. कितीही तुमची धनदौलत वाढली, गोष्टी वाढल्या, तरीही तुम्ही देवाच्या भयात चालत राहाल. Amen. आमेन. So once you have a proper perspective of the things that you hold can vanish anytime. तर एकदा का तुम्हाला हे कळलं, कुठेतरी माणसाला हे कळायला हवं असतं की माझ्याकडे जे काही आहे ते एक ना एक दिवस सगळं निघून जाणार आहे, हे नाहीसं होणार आहे, हे काही कायमचं साथ देणारं धन किंवा दौलत Then you नाही. will walk humbly, then you will walk in the fear of the Lord. आणि हे एकदा माणसाला कळलं ना की मग तो माणूस नेहमी देवाच्या भयात चालतो, देवाच्या नम्रतेत चालतो, मस्ती करत नाही, सरळ रस्त्यानं चालतो. You see, I also have a certain number of members in my list. माझ्या यादीत सुद्धा काही विशिष्ट मेंबर्स आहेत. I know that so many members I have in the church. मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या चर्चमध्ये, माझ्या चर्चमध्ये एवढे आहे. एवढे मेंबर आहेत. I know how many cell leaders I have in my church. मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या चर्चमध्ये किती सेल लीडर्स आहेत. But see, I cannot just bank upon that. पण आता मी त्या संख्येवर अवलंबून राहू शकत नाही. I cannot relax myself. मी आरामानं बसून चालणार नाही की आता हजारोनं चर्च वाढलेलं आहे तर आता आराम. Because I know how the devil tempts. कारण मला माहिती आहे ना सैतान कसं मोहात घालतो. He may put a wrong thought in me. सैतान कधी माझ्या डोक्यात चुकीचा विचार घालेल. मग He might say, सैतान कधी बोलेल, Peter, पीटर you have so many people. तुझ्याकडे इतके लोक आहेत, You don't need to worry. तू काळजी करायची गरज नाही. Wherever you go, crowds come. जिथे कुठे तू जातो लोकांची गर्दी तर ठरलेलीच So आहे. relax. तर तू आरामात You राहा. don't need to spend so much time in prayer or कशाला Bible study. कशाला एवढा बायबलचा अभ्यास करतो, कशाला एवढं देवाच्या चरणी You बसतो, don't need to carry the cross now. एवढं काही तुला क्रूस वगैरे उचलून नम्रतेनं चालायची गरज नाही. You did carry the cross once upon a time when it was needed. एकेकाळी तू क्रॉस उचलला, ज्या वेळेला तुला गरज होती त्यावेळेला तू नम्रतेनं क्रूस उचलून चालला. Now it's not needed. आता गरजेचं नाहीये. But see, that is a temptation. पण असं नाही, हा सैतानाचा मोह असतो. If I fall into his trap, जर सैतानाच्या या जाळ्यात मी अडकलो maybe the church won't decrease, but it won't increase either. तर कदाचित हे माझं चर्च कमी होणार नाही पण वाढणारही नाही ना. And what is the use then of me? आणि जर माझं चर्च वाढत नाहीये तर ऍज अ पास्टर ऑन दिस चर्च माझा फायदा काय आहे. So it is better that God takes me home. मग त्याच्याऐवजी देवबाप्पाने मला वर उचललेलं बरं. Are you understanding? समजतं का? त्याच्याऐवजी मरण बरं हो. I just don't want to have a stagnant church. मला उगीच संत आणि स्टॅग्नंट चर्च नकोय की ज्या चर्चला वाढ होत नसते. Because if my work is finished on this earth, it's better he takes me home. कारण की या पृथ्वीवरचं माझं काम जर संपलेलं आहे तर देवबाप्पाने मला उचलून घ्यावं. How many understanding people? किती लोकांना समजतं मी काय म्हणतो. Now, आता if you read 1 Chronicles 21st chapter, first verse, एक इतिहास 21:1 जर आपण वाचलं there it says, त्या ठिकाणी लिहिलंय it didn't come from David. This thought of counting the army came from the devil. एक इतिहास 21:1 वी विल रीड. आणि सैतान इस्रायला विरुद्ध उभा राहिला. अंडरलाईन. कोण इस्रायला विरुद्ध उभा राहिला? सैतान. आणि सैतान इस्रायला विरुद्ध उभा राहिला आणि त्याने दाविदाला इस्रायलाची मोजणी करायला प्रेरणा केली. कुणी? सैतानाने. See, it's the Holy Spirit that revealed it. पवित्र आत्म्याने हे प्रगट केलं. We wouldn't have known it, नाही तर आपल्याला कळलं नसतं. but the Holy Spirit revealed it to us. पण पवित्र आत्म्याने आपल्याला प्रगट केलं. Even David didn't know it. दाविदाला सुद्धा हे माहित नव्हतं. And Satan stood up against Israel आणि सैतान इस्रायला विरुद्ध उभा राहिला. and provoked David to number Israel. त्याने दाविदाला इस्रायलाची मोजणी करायला प्रेरणा केली. See, God didn't
tell him to count the numbers. देवानी दाविदाला सांगितलं नव्हतं की तू अशा पद्धतीनं सैनिक मोज. See, devil has done it because he has a mean motive. सैतानाने असं केलेलं आहे. सैतान असं करतो कारण की सैतानाचे त्यामागे स्वार्थी हेतू असतात. Satan wanted David to trust on the army rather than on God. सैतान मतलबी आहे बरं का. आणि म्हणून सैतानाची इच्छा होती की दाविदाने देवावर विश्वास ठेवून जगू नये, तर दाविदाने त्याच्या सैन्यावर विश्वास ठेवून जगावं. So Satan instigated David to number Israel. आणि म्हणून सैतानाने दाविदाला उस्कवलं आणि सांगितलं की जा जाऊन इस्रायलचं सैन्य मोज. Why did he tempt David? का बरं सैतानाने दाविदाला या मोहात पाडलं? Because he knew कारण त्याला माहित होतं, that David can be tempted to gloat over the number he has. कारण की सैतानाला माहित होतं की दाविदाला हा मोह पडू शकतो. दाविदाला जर थोडंसं उस्कवलं तर दाविदाला हा मोह आवडणार नाही आणि दावीद आपलं सैन्य मोजेल. See, Satan even tempted Jesus. सैतानाने येशूला सुद्धा अशा पद्धतीनं मोहात टाकायचा प्रयत्न केला. You know it in Matthew 4, he tempted thrice. मत्थयाचा 4था अध्याय तुम्हाला माहिती आहे की 3 वेळेला सैतानानं येशूला मोहात पाडायचा प्रयत्न केला. Why did he tempt Jesus? का बरं सैतान येशूलाही मोहात Because he पाडायला knew आला? that he can be tempted. कारण की सैतानाला माहित होतं की येशू मोहात पडू शकतो. See, he can fall. सैतानाला माहिती होतं की येशू सुद्धा या मोहात पडू शकतो, म्हणून हे मोह तो त्याला घालायला आला. But by the power of the Holy Spirit, पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने you can resist this kind of temptation. अशा पद्धतीच्या मोहांना तुम्ही अडवू शकता, विरोध करू शकता. Satan wanted David to remove his eyes or take his eyes off God. सैतानाची इच्छा होती की दाविदानं आपले डोळे देवावरून काढावेत. Because devil knew कारण सैतानाला ठाऊक होतं this man David is a hard follower of God. हा माणूस दावीद अगदी कट्टरपणे देवाच्या मागे चालणारा माणूस आहे. And when you are a hard follower of God, आणि जेव्हा आपण कट्टरपणे काहीही कॉम्प्रोमाइज न करता देवामागे चालतो, blessings after blessings become your portion. त्याला No doubt. आशीर्वादांमागे आशीर्वाद तुमचा वाटा बनतो, यात वाद नाही. But there lies the temptation as well. पण हे आशीर्वाद इतके भरमसाठ वाढले की मग कुठेतरी मोह सुद्धा येऊ शकतो. You see, after all, we don't want to unwittingly fall or give an opening for the Satan to work in our lives. का आपल्याला शेवटी अशी इच्छा नाहीये की आपण स्वतःहून कुठेतरी सैतानासाठी दार उघडावं आणि सैतानानं आपल्या जीवनामध्ये कार्य करावं, अशी आपली इच्छा तर नाहीच आहे. Because Satan is very, very sly in his ways. कारण की सैतान फार लबाड आहे आणि तो फार युक्तिशीररित्या माणसाच्या जीवनात घुसायला बघतो, जे माणसाला कळतही नाही. You know how the serpent seduced Eve? आणि जसं त्या सापानं हवेला फसवलं, With a smooth talk, he deceived Eve. इतकं गोड बोलला की हवेला कळलं पण नाही यांनी मला फसवलंय. So some of the ignorant people, तर काही अजाण लोक असे असतात, and even those people who are very pure or who have pure and undivided attention or devotion towards God, तर काही अजाण बिलीवर लोक असतात किंवा असे काही अतिशय शुद्ध पवित्र देवाला कट्टरपणे मानणारे बिलीवर लोक असतात. even such ones, there is a chance for them to fall into temptation. अशा दोन्ही पद्धतीच्या बिलीवर लोकांनी मोहात पडायची संधी असते. Are you understanding, people? समजतं का तुम्हाला मी काय म्हणतो? Sometimes कधी कधी you really have passion for God. तुमच्या देवासाठी खूप आवेश असतो. You want to do many things for God. अगदी खरोखर बर का, त्यात खोटेपणा काही नसतो. तुम्हाला देवासाठी बरंच काही करायची इच्छा असते. But sometimes the devil will come in पण कधी कधी मग सैतान येतो. and he will say, सैतान येईल आणि म्हणेल, तुला लवकर वर जायचं ना, प्रभू बरोबर काम करायचं, पुढे जायचं, हे घे. तुला मी काय ते लवकर देतो प्रगती तुला. पाहिजे ना, तुला लवकर मोठं व्हायचं ना, मग असं कर. See? And he starts putting all wrong thoughts in you. आणि सैतान सगळे चुकीचे विचार तुमच्या डोक्यात घालायला पाहतो. The more you give yourself to the devil, your anointing wanes off or नेहमी becomes thin. नेहमी लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही सैतानाच्या शरण जाल, जेवढं तुम्ही सैतानाच्या आहारी जाल, तेवढं तुमच्या डोक्यावरचा अभिषेक पातळ 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 होईल. I don't think so. This is only the portion of the immature Christians. आणि असं समजू नका, अरे नाही आमच्या जीवनात असं होतच नाही, हे सगळं नवशिक्या बिलीवर लोकांच्या जीवनात होतं, आम्ही तर प्रभू मध्ये खूप स्ट्रॉंग आहे. It can happen to anybody. अशी गैरसमजूत करू नका सिस्टर, कोणाच्याही जीवनामध्ये असे घोटाळे If the होतात. devil can tempt Jesus, then we are not left out. अरे सैतानाने येशूला मोहात टाकायचा प्रयत्न केला, आपण किस खेत की मुली आहे. Are you understanding, people? काय स्वतःला एवढं मोठं समजून फायदा आहे. Paul says पॉल बोलला in 2 Corinthians 2:11, 2 करीन 2:11, lest Satan should get an advantage of us. See, Don't- he's saying us. 2 करीन 2:11, यासाठी की सैतानाने
आम्हावर वर्चस्व मिळवू नये. आम्हावर, See, it's not you, he's saying. He's not talking to the church, he's talking about himself also included. फक्त तुमच्यावर असं तो चर्चला म्हटला नाही, तर चर्च समवेत पॉलने स्वतःलाही त्यात घातलेलं आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो की त्यानं आम्हावर, आपल्या सगळ्यांवरच त्यांनी कधी वर्चस्व मिळवू नये. For we are not ignorant of his devices. कारण की आम्ही त्याच्या युक्तींविषयी अजाण आहोत. असं नाहीये, सैतानाच्या युक्त्या आपण जाणून आहोत. So there is no problem when you count your cash or your house or your blessings. तर जेव्हा तुम्ही तुमचे आशीर्वाद मोजता, पैसा मोजता, घर मोजता, त्यात चूक काही नाही. Did not Abraham count how many servants he had at home? अब्राहमाने सुद्धा मोजलं ना, की त्याच्या घरामध्ये किती नोकर चाकर आहेत. अब्राहमाने सुद्धा मोजलं. Yes. He knew how much number of servants he had at home. अब्राहमाने मोजणी केली, म्हणून अब्राहमाला माहिती होतं की त्याच्या घरात किती नोकर चाकर आहेत. When Lot was captured, आणि जेव्हा लोटाला बंदिवान केलं गेलं, he had trained servants 318 in number, he says. त्याला 318 प्रशिक्षित चाकर त्याच्याकडे होते. And he says, I have 318 numbers. आणि तो म्हणतो 318 माझ्याकडे आहेत. That means he had counted them. 318 माझ्याकडे आहेत म्हणजे त्यांनी मोजलेले आहेत, म्हणून त्याला माहिती आहे. See, and he took them. आणि त्यांना घेऊन तो गेला. Why? का? To set Lot free. लोटाला त्या बंदिवानातनं आझाद करायला तो त्या 318 घेऊन गेला. Though he knew how many number of servants he had, आणि जरी अब्राहमाला माहिती होतं की माझ्याकडे किती चाकर आहेत, किती सेवक आहेत, yet his trust was on God to give him victory. तरी सुद्धा अब्राहमाचा पूर्ण विश्वास देवावरच होता की देवानी मला विजय द्यावा. See, that is the difference between Abraham and David in this place. हाच फरक पडतो अब्राहम आणि दावीद यांच्यामध्ये. या ठिकाणी या विशिष्ट घटनेत अब्राहमाने काय केलं आणि दाविदानी काय केलं हा थोडा फरक पडला. See, now, आता Abraham, अब्राहम, when he counted 318 servants, अब्राहमाने जेव्हा त्याचे दास मोजले 318, he just counted it because he wanted to know. अब्राहमाने फक्त मोजले कारण त्याला जाणून घ्यायचं होतं की आपल्याकडे किती आहेत. But पण here, इथे the devil instigated David to count. दाविदाने सैतानाला उस्कवलं की मोज मोज किती सैन्य आहे. See, that is the difference. हा फरक पडतो. That is the difference. हा फरक पडतो. The devil didn't tempt Abraham to count his servants सैतानाने अब्राहमाला उस्कवलं नाही त्याचे दास मोजायला. because कारण if Satan had tempted Abraham to count 318 servants, he would have been lost in the victory or in the war. जर सैतानाने अब्राहमाला उस्कवलं असतं की जाऊन तुझे दास किती आहेत मोज, आणि त्याला कळलं असतं की 318 आहेत माझ्याकडे, तर अब्राहम अर्थातच जाऊन पराजयी होऊन आला असता. See, God knows our hearts. देवाला आपलं हृदय माहिती आहे. He knows why we are counting the money, why we are counting our blessings. देवाला माहिती आहे आपण आपले आशीर्वाद का मोजतो, आपण आपला पैसा का मोजतो. God knows why we are counting our sheep. देवाला माहिती आहे की आपण आपली मेंढरं का मोजतो. Amen. Amen. He knows it all. देवाला सगळं माहिती आहे की तुझ्या हृदयात चाललं तरी काय आहे. Because Bible says God is bigger than our hearts. कारण बायबल म्हणतं की देवबाप आपल्या हृदयापेक्षाही मोठा आहे. Amen. हालेलुया. So there is a time to count and there is a time not to count. तर एक मोजायची वेळ असते आणि एक वेळ अशी असते की जेव्हा मोजू नये. But David did it in the pride of his heart. पण दाविदाने आपल्या अंतःकरणाच्या घमेंडीमध्ये सैन्य मोजलं. And there is no sin that has in it more of contradiction and therefore offending God all the more. आणि देवाला जास्तीत Than जास्त pride. देवाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं विरोध करायचा, यात पहिलं नंबर 1चं पाप म्हणजे गर्व किंवा घमेंड, त्याच्यासारखं दुसरं पाप नाही. Praise God. हालेलुया. See, what I am trying to say is this. माझा म्हणायचा प्रयत्न हा आहे, Enjoy all the blessings that God gives you. सगळे आशीर्वाद जे देवानी तुम्हाला दिलेले आहेत त्यात तुम्ही आनंद But घ्या, see where the temptation of the devil also comes. मजा करा. बिलीवर झाल्यावर कशाला बंदी आहे असं काही नाही, परंतु जरा जागृत राहा. सैतान तुम्हाला कुठं मोहात घालायला बघतोय हे जरा बघा. Amen. First point was Job's false security. तर पहिला मुद्दा इयोबाचं खोटं संरक्षण. Second point, दुसरा मुद्दा, what was the ground of these hopes? या सर्व आशेला काय जमीन होती. Means what was the ground of these hopes that Job had? म्हणजे इयोबानं ही सगळी जी आशा बाळगली होती कशावर आधारित होती ही Why did आशा. he say, I shall die in my nest surrounded by my people and I will not have any trouble? इयोब जे हे बोलला की मी माझ्या घरट्यातच मरीन आणि मला कधी काही त्रास होणार नाही, मला दीर्घायुष्य मिळेल, हे सगळं कुठल्या गोष्टीवर आधारित बोलला. What was the ground of these thoughts? काय विचार, कुठल्या जमिनीवर आधारित हे सगळं तो बोलला. When he looked at his home, जेव्हा त्यांनी आपलं घर पाहिलं he found that it had a good foundation. त्याला कळलं की माझ्या घराचा पाया भक्कम आहे. Because he had a house of his own त्याला स्वतःचं घर होतं. and all his 10 children, at least the 7 sons had their own homes. त्याच्या 7 मुलांना स्वतःची घरं होती And his stock was all his own.
आणि त्याचं सगळं गुरं ढोरं सगळं स्वतःच होतं. And no neighbors had a demand for his stock because it was all his very own. आणि कोणी शेजारी पाजारी येऊन त्याला काही मागत नव्हते, कारण जे होतं ते योबाचं स्वतःच्या मालकीचं होतं. He was not living in debts. योब कर्जबाजारी नव्हता, म्हणजे काय? लोन नाही, कर्ज नाही, काही नाही. टाईट कॉलर असतं. म्हणजे काय? No trouble. अगदी टाईट कॉलर, काही त्रास नाही, काही नाही. So he had no bodily problem or शारीरिक काही व्याधी नाही का आजार नाही. no viral sickness or he was blind or lame or whatever. असं काही नाही की त्याला एका डोळ्याने दिसत नाहीये का लंगडा आहे का व्हायरल आहे, असं No. काहीच नाही. He had a beautiful wife सुंदर बायको होती, and 10 children 10 मुलं, 1-2 पण नाही. and 7 sons in that. त्यामध्ये 7 मुलगे, म्हणजे ऑनर अजूनच वाढला. See, his estate did not lie in any mortgage or anything. आणि त्याची जी काही मालमत्ता आणि जमिनी होत्या त्या कुठे मॉर्गेज केलेल्या, गहाण ठेवलेल्या नव्हत्या. You see, in the world today, आज जगात आपण पाहतो, when you buy a flat on loan, जेव्हा तुम्ही लोन घेऊन फ्लॅट घेता, you have certain responsibilities towards paying for that house from त्यावेळेला your own money. त्या फ्लॅटचं ते लोन फेडायचं आहे, ही एक जबाबदारी तुमच्यावर असते. And that keeps you going. आणि ती जबाबदारी तुम्हाला सरळ ट्रॅक वर ठेवते. That keeps you working ती properly. जबाबदारी तुम्हाला योग्य आणि शांतपणे काम करायला लावते की नाही, माझ्यावर जबाबदारी आहे. Amen. आमेन. See, you cannot fool around. मग तुम्ही मस्ती करून चालत नाही, Your walk changes. तुमचं चालणं बदलतं. Similarly, even when you are married and then the first son comes in your home, your walk changes. तसंच जेव्हा तुमचं लग्न होतं, लग्नानंतर पहिलं बाळ होतं, मग त्यावेळेला पण तुमची चालचलणूक बदलते, Amen. कारण जबाबदारी वाढते. If it is your house, जर घर आहे you know it is not yours. आणि तुम्हाला माहितीये की हे माझं नाहीये. Amen. Amen. Because it is still the bank's, because the bank has loaned that money to you. तुम्ही भले कर्ज काढून ते घर घेतलं, लोन काढून घर घेतलं, पण तरी तुम्हाला माहिती असतं की मला ते लोन फेडायचंय, तोपर्यंत हे घर माझं होत नाही, तोपर्यंत हे घर बँकेचं आहे. See, the worldly people are very scared जगिक लोक फार घाबरतात, because tomorrow they lose their job, they lose their house. का उद्या उठून त्यांची नोकरी गेली तर मग त्यांचं घर दार सगळं जाणार, कारण की त्यांनी लोन काढलेलं But असतं. at least with us believers, we don't have to worry पण anymore. कमीत कमी आपण बिलीवर लोक आहोत, आपल्याला काही फारशी चिंता किंवा टेन्शन घ्यावं लागत Because नाही, God will take care of us. कारण की आपल्याला कुठेतरी माहिती असतं की काही जरी झालं तरी देवबाप मला सांभाळेल. Are you understanding, people? असं आपल्याला एक मनात नेहमी असतं That God will take care of की me. देव मला सांभाळेल, Amen. देव मला कुठे असं पडू देणार नाही. So when you don't have these kinds of liabilities on you, तर काय होतं, जेव्हा अशा पद्धतीची जबाबदारी माणसावर नसते, there tends to be a lot of change in your life. मग त्या माणसाच्या जीवनामध्ये खूप फरक यायची संधी असते. Haven't you seen it? तुम्ही पाहिलं असेल, The sons and daughters of rich parents, श्रीमंत आईबापाचे संतान किंवा श्रीमंत आईवडिलांची मुलं मुली, even amongst believers, बिलीवर लोकांमध्ये सुद्धा they hardly serve God in a full measure. श्रीमंत आईबापांची मुलं मुली देवाची सेवा फार कमी They करतात, hardly carry the cross. फार कमी क्रूज उचलणे वगैरे त्यांना माहित असतं. It is obvious because they have आणि nothing to worry, isn't it? साहजिक आहे, कारण की त्यांना काळजीचं काही कारण नसतं, रोज खायला प्यायला राहायला सगळं व्यवस्थित आहे. And so their talk also is different than the talk of a person who has no light to shine upon his head. आणि म्हणून ज्या माणसाकडे काही नाहीये अशा माणसापेक्षा ह्यांचं बोलणंही फार वेगळं असतं. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतोय? So Job was in that kind of category. तर योब या पद्धतीच्या वर्गात पडायचा की ज्याच्याकडे सगळं आहे, ज्याला काही चिंता नाही, काही लोन नाही, कर्ज नाही, But काही नाही. I really appreciate a person who, having all these things, still holds on to piety. पण मी अशा बिलीवर माणसाचं खरोखर कौतुक करीन किंवा करतो की ज्याच्यावरती सगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी लोन काढलेलं आहे, तो लोन फेडत आहे, त्यांनी लग्न केलं आहे, त्याला घरची जबाबदारी आहे, परिवाराची जबाबदारी आहे, पण तरी किती प्रॉब्लेम आले, किती संकट आले, तरी सुद्धा प्रभूमध्ये तो खंबीरपणे सरळ पद्धतीनं एवढे सगळे आशीर्वाद असूनही चालत आहे. Okay, I appreciate them, but there is a greater appreciation for them who have everything with them yet hold on to piety. तर मी कौतुक करतो त्यांचं, पण अशांचं जास्त कौतुक करतो की ज्यांच्याकडे सगळं आहे, खूप आहे, आणि काही कर्ज नाहीये का, काही नाही का, काही नाही, आणि भरपूर आशीर्वाद आहेत, तरी सुद्धा जे सरळपणे मस्ती न करता प्रभूत राहतात आणि They still प्रभूचं carry the cross.
They प्रभूचं still कार्य serve God. प्रभूचं कार्य करतात, देवाची सेवा करतात, नम्रपणे They still चालतात, give God the first place. देवाला प्रथम स्थान देतात, मस्ती करत नाहीत. अशांचं मी जास्त कौतुक Not करतो. about only me, but even God appreciates such people. आणि फक्त मी नाही तर देवही अशा लोकांना फार कौतुक Because- करतात. कारण The former, they didn't have anything, so there is not a greater sacrifice. The latter, they had everything and they sacrificed much. पहिल्याकडे फारसं काही नव्हतं म्हणून त्याला जास्त काही त्यागावंही लागलं नाही. पण या दुसऱ्याकडे सगळं आहे, पण तरी तो इतका मोठा त्याग करूनही देवासाठी कार्य करत आहे, चालत आहे, हे विशेष आहे. See, sacrifice does not depend on what you don't have, but sacrifice depends on what you have. जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे तिला मी त्यागली असं म्हणून कसं चालेल? टू बिगिन विथ ती तुमच्याकडे नव्हतीच. Amen. पण ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या आणि त्यागल्यात तर त्याला म्हणतात की इसने कुछ सॅक्रिफाईस किया है. Some people say, काही लोक म्हणतात अरे मी सगळं सोडून टाकणार प्रभूसाठी, सगळं माझं घर, बंगला, जागा, सगळं सगळं बँक बॅलन्स सगळं देवासाठी सोडू शकतो. But they say it on the basis of because they don't have anything. पण त्या लोकांकडे बघायला गेलं तर काहीच नसतं बरं का, आणि त्या आधारावर ते लोक हे सगळं बोललेले असतात. But those who have everything and then they say, I give half of it, they are much better than the one who doesn't have, but is ready to sacrifice everything. पण ज्या लोकांकडे हे सगळं आहे, बंगला, गाडी, घोडा, पैसे सगळं आहे, आणि तरी सुद्धा म्हणतात की यातलं अर्ध मी इतरांना द्यायला तयार आहे. मी तर म्हणतो ज्यांच्याकडे नाहीये आणि उगीच म्हणतायत की मी देईन, मी त्यागतोय, मी देईन, मी त्यागतोय, त्यांच्यापेक्षा ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी अर्ध द्यायला कबुली केलेली आहे ते मोठे. Now listen people, नीट ऐका. Job had everything. इयोबाकडे सगळं So होतं. I don't blame him completely. मी त्याला पूर्ण दोष देत नाही. With all that everything he had, जे सगळं त्याच्याकडे होतं yet every day he had an altar for God. तरी सुद्धा तो रोज सकाळी देवाला वेदी बांधून प्रार्थना करायचा हे विशेष आहे. Every day he used to call upon his sons for रोज sacrifice. आपल्या मुलांना बोलवायचा, सर्व मुलांना एकत्र करायचा, प्रार्थना करायचा हे विशेष आहे. And Bible says he eschewed, he hated evil. आणि बायबल म्हणतं की योबाला वाईटाचा तिरस्कार होता. He was a just man. तो न्यायी माणूस होता, त्याला वाईटपणा, दुष्टाई त्याला अजिबात So we आवडायची. need to really appreciate Job. तर आपण योबाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की इतकी धनदौलत, इतका श्रीमंत, इतकं सगळं असून सुद्धा तो देवात इतका राहिला हे विशेष आहे. But then पण मग the devil does not stop trying. सैतान त्याचे प्रयत्न थांबवत नाही ना. Amen. आमेन. He doesn't stop trying. सैतान त्याचे प्रयत्न थांबवत नाही. He will keep on trying. सैतान प्रयत्न करतच राहतो. And so he kept on trying, and one way he got a way into Job's mind. आणि म्हणून सैतानानं योबाच्या जीवनात सुद्धा प्रयत्न जारी ठेवले, आणि लगेच जेव्हा सैतानाला संधी मिळाली सैतानाने योबाला पाडायचा प्रयत्न अशा पद्धतीनं केला. And that was the time he said, आणि मग त्यावेळेला इयोब बोलला, I will never have trouble. मला कधी त्रास होणार नाही. As David said, in my prosperity I said I shall not be moved. जसं दावीद म्हणतो की मी माझ्या समृद्धीत म्हणालो की मी हलणार नाही. So there is a lot of changes when lot of changes or lot of things come into our life. तर तसंच होतं जेव्हा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी वाढतात, द्रव्य वाढतात, मटेरियल गोष्टी वाढतात, फायनान्शियली वाढतात, त्याला माणसाचं सगळंच बदलतं. The way they talk, माणसाचं बोलणं the way they बदलतं, move, माणसाचं चालणं बदलतं, the humility part is almost nil. नम्रता जवळ झिरो असते. See? And so you can find that there is a vast difference what he was before and what he is आणि now. कळून येतं, कोणी सांगायची गरज पडत नाही. त्यांना बघितलं की समजतं की हे अगोदर सारखे राहिलेले नाही. But पण when you have your liabilities, when you have your responsibilities, जेव्हा तुमच्यावरती काहीतरी जबाबदारी असते, it's not that you have changed, but the circumstances and the responsibilities change you. तेव्हा असं काही नाही की तुम्ही स्वतःहून बदललाय, पण ती जी परिस्थिती आहे, ती जी जबाबदारी आहे, ती तुम्हाला बदलायला लावते. Amen. Amen. But that is not a very good virtue, but because we need to change because of the Holy Spirit who is inside of us. पण हे काही फारसं चांगलं नाही बरं का, की आता मला लाचार आहे मी म्हणून मला बदलायलाच लागतं. असं लाचारीनं Yes. बदललेला बिलीवर चांगला नाही, पण जो स्वेच्छेने बदलायला तयार असतो त्याला सलाम आहे. Amen. Amen. So it's a general thing we see तर ही एक साधारण गोष्ट आहे when a person has some liabilities, की एखाद्या माणसाला जेव्हा काही जबाबदाऱ्या असतात his walk तर changes. त्याची चालचलणूक He is सरळ a असते. humble तो person. नम्र असतो. See,
कारण त्याला माहिती असतं की मला मस्ती करून चालणार नाही, I've taken something on loan. कारण मी लोन काढलेलं आहे, घराचा scooter हप्ता जातोय घेतलं loan वर. किंवा स्कूटरचा हप्ता चाललेला I आहे, have to be very careful. मला सांभाळूनच राहायला Every लागेल. week, every month, the money has to go. दर आठवड्याला पैसा बँकेत गेलाच पाहिजे. You know how tough these bank people are. आणि तुम्हाला माहितीये बँकेचे लोक किती अवघड असतात. They will send a nice letter in the first month when you pay your installment. We are very, very happy to give you this loan amount and you are a part of our family and all that. They will write and give it to you. पहिल्यांदा तुमचं लोन सँक्शन झालं, तुम्ही पहिला हप्ता भरला की मग बँकेकडनं छान पत्र येतं की तुम्ही आता आमच्या परिवाराचा भाग आहात, तुम्हाला हे देण्यामध्ये आम्हाला आनंद झाला वगैरे वगैरे. And then once you miss it, देव न करो कधी महिन्याचा हप्ता राहिला, you have yet not done it, so we have to put a case against you. तुम्ही अजूनपर्यंत हप्ता भरला नाही, एवढ्या दिवसात भरला नाही, तर नाईलाजानं आम्हाला कोर्टात जावं लागेल. See, we keep that first appreciation letter and the second and the third we आपण फक्त पहिलं कौतुकाचं पत्र घेतो आणि मिरवतो. ब्रदर, दुसरं तिसरं येणार नाही हे पण बघा. See, we love such people who give us appreciation letters. आपल्याला अशी लोक आवडतात की जी लोक आपल्याला कौतुकाचं पत्र देतात. But these people who give you appreciation letter in the first month, later on you see their letters. पण ही जी लोक पहिल्या महिन्यात तुम्हाला कौतुकाचं पत्र, मानपत्र देतात, तीच लोक तुमच्याकडनं देव न करो काही राहिलं तर नंतरून दुसरी तिसरी पत्र कशी लिहिणार आहे तेही लक्षात ठेवा. See, you get the recorded voice on the phone. तुम्हाला फोनवर रेकॉर्डेड मेसेज येतो. Thank you so much. हालेलुया. So and so and so and so. What Oh, all I yeah. don't know. What all they say. मला तर गंमतच येते ते And ऐकताना. all that they speak so nicely. They speak to you. खूप छान आणि बोलतात. आपल्याला वाटतं बघा किती छान चांगलं बोललं ते. अरे ते रेकॉर्डेड आहे. अरे राजा, जमाने पहले उसको रेकॉर्ड करके तेरे को सुना रहे. I thought they have love for you. जणू काही तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ऐकवतायत का? सगळ्यांनाच ऐकवतात. ज्यांनी ज्यांनी लोन काढलं त्यांना सगळ्यांना ऐकवतात. So some people are forced to keep that kind of attitude because of some responsibilities. तर काही लोक बळजबरीनं मग त्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती असतात ना, मग त्यांना कुठेतरी बॅक ऑफ माइंड माहिती असतं की मस्ती करून चालणार नाही, म्हणून आपलं नाईलाजानं सरळ सरळ चालतात. But see the bachelor, परंतु एखादा ब्रह्मचारी बघा, very nicely they walk. अगदी सुंदर, काय रे जाऊ दे चला. नाही झालं तर गेलं तर जबाबदाऱ्या church काही ला. नाहीयेत. See? If I don't go to church also, what happens? चर्चला गेलो नाही तरी काय होतं? काय होतं? Because he has got no responsibility. त्याला जबाबदारी नाही. And see those fellows who have got the father and grandfather and great grandfather over their head. आणि ज्यांना आपले आई वडील आजी आजोबा सगळ्यांना सांभाळायचं असतं ते बघा, See them. त्यांना बघा. अरे वडील नाही ऐकलं तर मी ग्रँडफादर कडे जाणार. ग्रँडफादर नाही ऐकलं तर ग्रेट ग्रँडफादर कडे जाणार. लाईक जेकब. याकोबाप्रमाणे असतं त्यांचं. वडिलांनी नाही ऐकलं तर आपण आजोबांना I'll जाऊन, go to Isaac. Isaac doesn't listen, I'll listen to I'll tell Abraham. इसाकानं नाही ऐकलं तर मी अब्रामाला जाऊन विचारेन. Amen. But people like us पण आमच्यासारखी जी लोक who lost the father's shadow when we were very small, की ज्यांचे वडील लहान असतानाच वारलेले आहेत, we knew how to walk आम्हाला very माहिती early. होतं, आम्ही शिकलो फार लवकर की चालायचं कसं असतं. And secondly, once the touch of God came in our lives, it changed all the more. आणि दुसरी गोष्ट सोन्याहून पिवळी, एकदा प्रभू येशूचा स्पर्श आमच्या जीवनावरती झाल्यानंतर मग तर जीवनच बदललं. Praise God. Hallelujah. See, because people, कारण लोक, they know one thing. लोकांना एक गोष्ट माहित It's असते, finally what I do with my character that will prove whether I want to have these things to me or lose it. लोकांना माहिती असतं कुठेतरी की ह्या ज्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या जर मला टिकवून ठेवायच्या असतील तर शेवटी कुठेतरी मला माझं चारित्र्य आणि स्वभाव सुधारायला तर लागेलच. Praise God. Amen. Are you understanding, people? समजतं का? That is the time you're ready to forgive, you're ready to move with lots of responsibility. आणि मग अशा पद्धतीचा मऊ आत्मा माणसामध्ये आला की तो माणूस सगळ्यांना लगेच क्षमा करायला तयार असतो, जबाबदारी घ्यायला तयार असतो. See, in the same way, in the spiritual, त्याच पद्धतीनं आत्मिक जगतात when सुद्धा God blesses you, जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो, you need to be aware that all those things that surround you are still not your lasting security. त्याला तुम्ही एक गोष्ट नेहमी मनात ठेवली पाहिजे, एका गोष्टीची चाहूल नेहमी तुम्हाला असली पाहिजे की जे काही माझ्याकडे मिळालेलं आहे ते सनातन नाहीये, ते सार्वकालिक नाहीये. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत अन्न वस्त्र निवारा आणि या सगळ्या गोष्टी नाही, आहेत. जीव नाही, त्याच्या आधी पण जाऊ शकतो, because त्याच्या God आधी can blow it सुद्धा up. त्याच्या आधी सुद्धा जाऊ शकतात, मरायच्या आधी जाऊ शकतात. Because God said, I blew it up. कारण की देव म्हटला मी त्याला फुंकर He घातली. told in Haggai, I blew it all up. हागै मध्ये देवबाप म्हटला की मी या सगळ्याला फुंकर मारली. And then we say, I bind you, devil, in Jesus' name. You are robbing my house, you are robbing my blessing.
God, devil says, मी कुठं काय केलं त्याला तो माझच मागा लागला. आणि मग आपलं असं काही नुकसान व्हायला लागलं की आपण सरळ सोड सैतानाला बांधायला लागतो आणि सैतान म्हणतो मी तर काही केलंच नाही, ह्याचा स्वतःचा स्वभावच त्याला आडवा येतोय आणि हा मला बांधतोय. अरे स्वभाव सुधरव. And God is there that is blowing it all up. आणि देव फुंकर मारून Why? त्याचं Because He सगळं wants us to change. कारण देवाची इच्छा आपण बदलावं आणि हा मला बांधतोय. Are you understanding, people? हालेलुया. Because it can, see, if God removes His hand, कारण देवानी जर त्याचा हात काढला ना the devil will rob you. तर सैतान तुम्हाला चोरेल, आउटराईट चोरेल. God doesn't do it, He just removes His hand. देव करत नाही, देव फक्त हात काढतो. And when He removes the hand, the devil has a field day in आणि your life. देवानं आपल्या डोक्यावरचा हात काढला की सैतान धुमाकूळ घालतो आपल्या जीवनात. And so knowing all this, तर हे सगळं लक्षात ठेवून we need to walk humbly with our God. हे सगळं लक्षात ठेवा आणि नम्रपणे देवाबरोबर लोकांबरोबर चाला. We still need to walk humbly with our fellow people. अजूनही आपण नम्रपणे सगळ्यांबरोबर चालायची गरज आहे. Because we know that these things will go away का anytime. आपल्याला माहितीये ना आतमध्ये की हे सगळं कधी जाऊ शकतं. See, but your developed relationship with God पण तुमचं देवाबरोबरचं जे विकसित झालेलं नातं आहे will never go away and will never allow things to go away. ते नातं कधी तुटायचं नाही. ते नातं कधी गोष्टींना तुझ्यापासून कायमचं लांब करणार नाही. And the way you walked with the people, आणि ज्या पद्धतीनं तू लोकांबरोबर चालतो that वागतो blessing shall come back to you. ते आशीर्वाद तुझ्यावर परत येतील. That even if those things go away, की जरी काही वेळ त्या गोष्टी तुझ्यापासून गेल्या the God whom you trusted and relied upon, तरी ज्या देवावर तू विश्वास ठेवला, ज्या देवावर तू अवलंबून राहिला, He can give it back to you. तो देव तुला सगळं परत करेल. Praise God. He can Hallelujah. give it back to you. ते देव तुला सगळं परत करू शकतो. For the worldly people, it may take time, जगातल्या लोकांना कदाचित वेळ लागेल, but for God, it doesn't take time. पण देवाला वेळ लागत नाही. Some say, but why it's so late? मग काही लोक म्हणतात नाही पण एवढा उशीर का? See, God can give you 1 lakh now. देवबाप तुला आत्ता 1 लाख रुपये देऊ शकतो. How many believe? किती लोकांचा विश्वास आहे यावर? Atta. आत्ता आत्ता किती वाजले? See, 1 ला 5 कमी. Yes, in the world, for 1 lakh to earn, you have to pay, maybe work about 6 months. जगामध्ये 1 लाख रुपये कमवायला 5-6 महिने तरी काम करायला लागेल. God can give you now in another 1 minute. देव तुला Before आता 1 minute. एका मिनिटात 1 लाख रुपये देऊ But शकतो. why He doesn't give? का देत नाहीये? Because He gives according to the workings of our कारण attitude. की आपल्या वृत्ती प्रमाणे देवबाप कार्य करतो. तर देवाला झालंय तरी काय असं म्हणू नका, मला झालंय तरी काय असं म्हणा. कळलं का? देवाला काही नाही झालं ब्रदर. See, He can print notes as much as He wants in देवाला heaven. पाहिजे तेवढ्या नोटा छापून तो तुला खाली पाठवेल. But He knows. पण देवाला माहितीये ह्याच्या कधी अंगात येऊ शकतं. सो बेटर बी केअरफुल. Just imagine if He gives 1 lakh समजा 1 लाख देवानी दिले to all of you in this Christmas season. सगळ्यांना या क्रिसमसला. And this area He doesn't give अच्छा, now, यांना He gives दिले. them next year. ह्यांना या क्रिसमसला 1 लाख रुपये दिले आणि ह्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी देईन. You know what happened? काय होईल? काय होईल? काय होईल? हे रांग खाली असणार नेक्स्ट संडे. पुढच्या रविवारी इधर से बर का, इधर से उधर तक आज कोई आया ही नहीं. इतना चेयर खाली कैसा मिला? क्योंकि लास्ट God हफ्ते knows में it, लाख God लाख knows बांटा. it. देवाला माहितीये God knows it. लास्ट हफ्ते में लाख लाख बाटा. And I'm telling you, मी सांगतो ना, it's not only the ignorant or the small time believers who fall. It's people like Job and people like David and people like us are tempted to fall. फक्त अजाण बिलीवर लोक नुकताच बिलीवर झालेला आहे म्हणून पडतो असं नाही. सीझन्ड बिलीवर आपल्यासारखे पण यात पडतात बर का. Praise God. हालेलुया. Because relationship कारण नातं is more important than all the prosperity of the world. जगातल्या सगळ्या समृद्धीपेक्षा आपलं देवाबरोबरचं नातं फार महत्वाचं आहे. In the world there is a saying, जगात एक म्हण आहे, पैशापेक्षा नातं संबंध मोठा आहे. दिसे ना? पैशापेक्षा नाती सांभाळली पाहिजे. हा, नाती सांभाळा, पैसे येणार. हो, पैसे असं येणार नाही. मी नाही म्हटलं, जगात म्हण आहे. But what we say is, पण आपण काय म्हणतो it's partly true what they are saying, की ते जे म्हणतात ते अर्ध खरं आहे. but we have got the full truth. ते अर्ध खरं आहे पण आपल्याकडे पूर्ण सत्य आहे. Your relationship with God
तुमचं देवाबरोबरचं नातं first, पहिलं, and relationship with one another आणि एकमेकांबरोबरचं नातं is more important than all the prosperity of the world. जगातल्या सगळ्या पैशांपेक्षा, समृद्धीपेक्षा तुमचं देवाबरोबरचं नातं आणि तुमचं एकमेकांशी असलेलं नातं महत्वाचं आहे. Those are the two most important commandments that God gave. या दोन महत्वाच्या मोठ्या आज्ञा देवाने दिल्या आहेत. Love your Lord God with all of your heart, with all of your mind, with all of your strength, with all of your being. प्रभू जो तुझा परमेश्वर, त्याच्यावर पूर्ण हृदयाने, शक्तीने, बलाने प्रीती कर. And second commandment, दुसरी आज्ञा, love your neighbors as you love yourself. जसं तू स्वतःवर प्रेम करतो तसं दुसऱ्यावर, शेजाऱ्यावर प्रेम कर. On these two laws are founded all the commandments of God. या दोन नियमांवर देवाच्या सगळ्या आज्ञा आधारित आहेत. You do these two, या दोन आज्ञा पाळा, you are pleased God. तुम्ही मग देवाला आनंद आणि प्रसन्न केलेलं आहे. And if God is pleased, आणि जर देव तुमच्यावर प्रसन्न झाला, what happens? मूठ उघडते देवाची. ले ले, It opens, his hands open. सुखी रे, ले तूने मुझे खुश किया. Praise God. हालेलुया. देव म्हणतो. Didn't Jesus compliment that unjust steward in the Bible? येशू ख्रिस्ताने बायबल मधल्या त्या अन्यायी कारभाराचं थोडंसं कौतुक केलं की नाही? When he was caught with the wrong account, जेव्हा चुकीच्या हिशोबात त्याला धरलं, master said, give me your account, come on. धनी म्हटला मला हिशोब दे. Because he was caught doing wrong with the money चुकीचं of the master. पैशाचा, मालकाच्या पैशाचा चुकीचा व्यवहार करताना तो पकडला गेला, तर मालक त्याला म्हटला हिसाब दिखा. Because he wanted to kick him out. कारण की मालकाला त्याला हकलायचं होतं. But this steward, पण हा कारभारी, what did he do? त्याने काय केलं? He called all those people who owed the master some money. त्याने काय केलं? अशा सगळ्यांना बोलवलं की ज्यांनी आपल्या त्याच्या मालकाकडनं पैसा उधार घेतला होता. And he said, इकडे ये. आणि म्हटला ये रे इकडे. किती आहे तू किती लोन घेतलं होतं आमचं मालकापासून? मी 1000 रुपये घेतलं. अच्छा एक काम कर, मी लिहून टाकतो इथं 500 घेतलं म्हणून. See what he wrote? त्याने 500. काय केलं? ह्याच्या 1000चे 500 गेले. That fellow said, तो म्हटला आजपासून तूच फक्त माझं खरं मित्र. उद्या कधीही तुला त्रास झाला ना, मला आठवण कर. मी अनिल थांबलं तुझ्यासाठी, कधी हेल्प करणार. But this fellow was clever. He knew that next day he'll be kicked out. पण हा कारभारी दीडशाणा होता. त्याला माहिती होतं की उद्या उठून मला तर हाकलणारच आहेत. So another fellow he called. अजून एकाला बोलवलं. तुम्हाला किती द्यायचं मालकाला? मला 50,000 द्यायचं. एक काम कर, तुला 50 नाही फक्त 25,000 द्यायचं. पुस्तकात फिगर बदलल्या. And he wrote 25,000. अरे पण मला 50 द्यायचं. मी सांगतो ना, मैं बोल रहा ना, मैं कारण 25 की कर. काय आहे, मला तू आवडला, तू चांगला मुलगा आहे म्हणून मी मला असं वाटलं तुला हेल्प करू. चला तेरे 50 के 25 चल. अरे यू आर माय बेस्ट फ्रेंड. उद्या काही झालं ना, तुला कधी त्रास झाला, रात्री 12 वाजता माझ्या घरात ये, मी तुला हेल्प करू. सो ही ब्राइब्ड ऑल ऑफ देम लाईक दॅट. असं सगळ्यांना लाच घातली. Because कारण next day he was going to be thrown out. दुसऱ्या दिवशी त्याला माहिती होतं माझा मालक मलाच हकलणार आहे. And next day when he was thrown out, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला स्वतःला मालकाने हकलला, he was at home. घरी होता तो. And all those fellows who owed the master money, they came to his house. आणि मग ते सगळे आण्याबण्या सुन्या त्याच्या घरी आले. काय रे तुला नोकरी गेला, हे बरोबर नाही केलं मालक. तू एवढं छान चांगलं काम केलं, कमी केलं आमचे पैसे, म्हणजे चांगलंच आहे ना, कमी केलं. काळजी करू नको, आम्ही तुला देणार हेल्प. येशू बोलला. Jesus was not commenting on the work that he did, the wrong work. त्या कारभाराने जो चुकीचं काम केलं त्याचं कौतुक येशूनी केलं नाही. He was speaking about the relationship which was playing the most important role than money. पण पैशापेक्षाही जास्त नातं, ते जे नातं त्यांनी बांधलं त्याविषयी येशूनी कौतुक So केलं. Jesus was saying, येशू बोलला, see the worldly people. जगातले लोक पहा. This fellow knew that he will lose his prosperity, but relationship is greater than prosperity. की याला कळलं माझी नोकरी जाणार आहे, मला उद्या हकलणार आहेत, पण यांनी काय केलं? सगळ्यांशी नाती चांगली बांधली. See, and that is the way of the world, Jesus आणि said. हा जगिक
प्रकार आहे येशू म्हटलं. And how much more we spiritual people, आणि आपण जे आध्यात्मिक लोक आहोत, आपण किती हे we सगळं, should give importance to the relationship with God and the relationship with the people. मग आपण किती देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते सांभाळायला हवं आणि लोकांबरोबर आपलं जे नातं आहे ते सुद्धा आपण किती जपलं पाहिजे. Are you understanding? कळतं का? Because more than money and wealth, it is the relationship that God gives importance. कारण पैशापेक्षा आणि संपत्तीपेक्षा देवा नात्याला जास्त महत्व देतो. Amen. आमेन. Paul says पॉल बोलला in 1 Timothy 6:17 and 18, 1 तिमोथी 6:17-18, charge them that are rich in this world that they be not high-minded, nor trust in uncertain riches, but in the living God who giveth us richly all things to enjoy, that they do good, that they may be rich in good works, ready to distribute, willing to communicate. 1 तिमोथी 6:17-18, जे या आताच्या जगातले धनवान त्यांना निक्षून सांग की त्यांनी अभिमानी होऊ नये आणि चंचल संपत्तीवर आशा ठेवू नये, तर तो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही भरपूर देतो, त्याच्यावर त्यांनी आशा ठेवावी. चांगले करावे, चांगल्या कामांविषयी धनवान व्हावे, दान देण्यास उत्सुक, परोपकारी असावे. Laying up in store for themselves a good foundation against the time to come, that they may lay hold on eternal life. जेणेकरून See? पुढल्या काळी चांगला आधार होईल असे साठवण त्यांनी आपणासाठी करावे, यासाठी की जे करेकुरे जीवन ते त्यांनी धरून ठेवावे. Good foundation. चांगला पाया. What is the good foundation? चांगला पाया काय आहे? It's not prosperity or wealth, it is the relationship with God, and चांगला secondly पाय. relationship with one another. चांगला पाया म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती धनदौलत आहे, हा चांगला पाया नाही राजा. तुझं देवाशी कसं नातं आहे आणि तू इतर लोकांशी कसं वागतो, हा चांगला So पाया. here Job was not even sensible of any worm that was working at the root of his prosperity. तर योबाला इथे त्याच्या समृद्धीच्या पायाला कुठला किडा खाऊ लागला ते कळलंही नाही. He was seeing तो पाहत होता that he was getting forward and forward and forward in the affairs of this life. की मी तर या आयुष्यामध्ये पुढे 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 चाललो. He did not lose any reputation, त्याची प्रसिद्धी नावलौकिक काही कमी झाला but नाही he was only gaining all the more reputation. आणि दिवसेंदिवस त्याला प्रसिद्धी, इज्जत, नावलौकिक, पैसा, समृद्धी मिळतच गेली. No persecution, छळ काही झाला no नाही, trouble, त्रास काही आले नाही, no suffering, कुठूनही काही प्रॉब्लेम नाही. and that's why म्हणून he was casual. तो एकदम आरामात होता. You know, because of the law of gravity, we have to go against the law. That's why our bones and all are strengthened. तुम्हाला माहितीये गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्यामुळे आपली हाडं, आपला सापळा सुदृढ आणि अजून बलवान होतो. The sufferings and tribulations and persecutions always keep you strong. म्हणजे जे काही त्रास येतात, छळ होतात, त्यामुळे तर आपण जास्त खंबीर आणि बलवान होतो. And for Job, there was no furnace to try him out whether he is pure or impure. योबाला काही त्रास झालेच नाही. तर योबाला आता अशी कुठली भट्टीच नाहीये की ज्या भट्टीत घालून त्याला तपासता येईल की योब किती पाण्यात आहे, किती खंबीर आहे. He had no rival त्याला कोणी विरोधी नव्हता. that threatened to eclipse all that he had. योबाचा कोणी शत्रू नव्हता की जो शत्रू येऊन त्याला भीती घालेल आणि त्याच्या समृद्धीला ग्रहण लावे. Nobody was there in the east who could reduce his power or reduce his honor. पूर्वेकडे कोणीच नव्हतं की जे येऊन योबाला कुठे हातही लावेल का, धक्का लागेल का, त्याची धनदौलत कमी करेल. That's why when you have troubles in your life, म्हणून जेव्हा आपल्या जीवनात काही त्रास येतात when your graph goes up and down, आणि आपल्या जीवनाचा आलेख जेव्हा असा वर खाली जातो, that means तुम्ही जिवंत आहे. याचा अर्थ आदमी अभी भी जिंदा है. In the hospital, when the graph goes straight like that, that fellow is a dead man. हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये तुम्ही पाहता ना स्क्रीन वरती, जेव्हा तो आलेख स्ट्रेट असतो तेव्हा असं डिक्लेअर करतात की बाबा मेला. But if it goes like this, like this, like पण this, जर like तो आलेख असा वर खाली होत असेल, see, persecution and sorrows and troubles, it should be accepted. तर छळ, Not invited, but accepted because it makes you strong. तर छळ, दुःख, त्रास याला आमंत्रण देऊ नका, पण आले
तर ते जीवनात घ्या, कारण की त्यातून आपणच बलवान होतो. When a man goes through this kind of phase and with this kind of thought, आणि जेव्हा एखादा माणूस अशा पद्धतीच्या गोष्टींमधनं आणि विचारांमधनं जातो, he becomes more relaxed. तो काय होतो, अशा पद्धतीनं एखादा माणूस जेव्हा फार समृद्ध होतो आणि आरामाचं जीवन त्याचं व्हायला लागतं, See, he becomes less prayerful. मग प्रार्थना कमी व्हायला लागते, He becomes a little careless towards others. थोडा निष्काळजीपणा स्वभावामध्ये येतो. See how these things of the devil start seeping in you slowly and slowly. आणि हळूहळू सैतान या गोष्टी आपल्यामध्ये सरकवतो. Job says योब म्हणतो, in Job 29:19 and 20, योब 29:19 आणि 20, my root was spread out by the waters, and the dew lay all night upon my branch. My glory was fresh in me, and my bow was renewed in my hand. योब 29:19 आणि 20, माझे मूळ पाण्याकडे पसरलेले आहे आणि माझ्या डहाळी दहीवर सारी रात्र राहत आहे. माझे गौरव माझ्या ठाई टवटवीत आहे आणि माझे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे. See, he was like a tree whose root is not only spread out, तो म्हणतो, माझे मूळ पाण्याकडे फक्त पसरलेले असं नाही, but which fixes and keeps it firm. तर एकदम भक्कम आहे माझं मूळ. There is no danger for his root, माझ्या मुळाला काही धोका नाहीये, because it is spreading by the waters and it feeds through the waters. माझं मूळ पाण्याकडे पसरलेलं आहे. And I am fruitful and I am flourishing. मी फळदायी आहे, मी समृद्ध आहे, माझ्या ढाळीवर दहीवर आहे. So I have no trouble. I will never wither, मला काही त्रास नाही, मी कधी वाळणार नाही, because कारण I am a tree planted by the waters. मी पाण्या शेजारी लावलेलं झाड आहे. And so as he thought himself blessed with that kind of fatness, आणि या हवेमध्ये तो उडत असताना आणि या सगळ्या आशीर्वादांची चरबी त्याच्यावर चढत and असताना being blessed with the heavens fatness also, आणि या सगळ्या स्वर्गीय मेदानं सुद्धा आशीर्वादित होत because असताना, he said, कारण तो म्हटला, it's not only the roots that got the water from the earth, but even the dew from heaven came. That means earth was blessing me, heaven was blessing me. तो फक्त असं म्हणत नाहीये की माझ्या मुळाला पाणी मिळतंय, तर तो म्हणतोय पृथ्वीवरून माझ्या मुळाला पाणी मिळत आहे आणि स्वर्गातून माझ्या डहाळ्यांना दहीवर मिळत आहे. म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग दोन्ही मला आशीर्वाद देत आहे. म्हणजे मी किती प्रिव्हिलेज माणूस आहे, म्हणजे मी किती, म्हणजे मी काहीतरी मेरे जैसा आदमी नाही. मी देवाचं स्पेशल माणूस आहे. हा. When you say that, finish. जेव्हा तुम्ही असं बोलू लागाल, See, he समजा thought that he was crafted by God separately. योबाला मग असं वाटायला लागलं, जसं मी आता म्हटलं की मेरे जैसा आदमी नाही, मला तर देवबापानी काही खास आणि स्पेशलच घडवलाय बघ. Never have this kind of understanding that if you have two houses, that means you are more blessed and more loving and lovable by God than a person who has one house. कधीही असा विचार डोक्यात No, आणू no. नका, कारण हा विचारच चुकीचा आहे. कधी असा विचार डोक्यात आणू नका की जर एखाद्याकडे 2 घरं आहेत तर त्या 2 घरवाल्यांनी कधी असं म्हणू नये की मी फार स्पेशल आहे म्हणून माझ्याकडे 2 घरं आहेत आणि ह्याच्याकडे 1 आहे, म्हणजे देवाचा हात याच्यावर नाहीये. Are you understanding? असले मटेरियल हिशोब चुकीचे आहेत. God doesn't value you according to the positions you have. मी कितीतरी वेळेला हे वाक्य तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे किती आहे यावर देवबाप तुम्हाला मानत नाही. Amen? Never think it that way. Oh, तुझ्याकडे this खूप आहे. fellow, what he's living in a rented house. I'm living in my own house. हा काय भाड्याच्या घरात राहतो, माझा स्वतःचा फ्लॅट आहे. म्हणजे देव किती जवळ आहे आणि मी किती जवळ आहे देवाचं. म्हणजे माझ्याकडे Who said? कोण म्हटलं, कोण दिमाग में भुसा भरा आहे. Herod also had many things. हेरोदाकडे पण खूप होतं. Nebuchadnezzar had many things. नबुकदनेझर राजाकडे काय कमी होतं का? You may be like Adam. There was nobody as rich as Adam because Adam had the whole world. अरे आदामासारखा श्रीमंत माणूस नव्हता, कारण आदामाकडे तर संपूर्ण पृथ्वी त्याच्या मालकीची Who होती. was richer than Adam? Tell me. आदामा एवढा श्रीमंत कोण आहे मला सांगा? Nobody. कोणीच नाही. God said, देव बोलला, I will give you dominion over the whole earth. आदामा संपूर्ण पृथ्वीवरचं राज्य मी तुला देतोय. And he said yes. आणि आदाम हो म्हटला, तेच पाहिजे होतं मला मला. हेच पाहिजे आता होतं. देवाला कट करा, अर्थला घ्या. आमेन. But how can the earth live without God? अरे पण देवाशिवाय पृथ्वी जगेल का? You put God out, finished. We wither away. आपण देवाला बाजूला सोडलं ना की तुम्ही वाट बघूच नका, तुम्ही समजून चला की मी वाळलो. So he thought त्याला वाटलं, nothing is going to happen to me. मग योबाला असं वाटायला लागलं, मला काय होणार नाही. का रे तुम्ही नेहमी आजार पडतात, का मला तुम्हाला बघा सांगे? मी मला- कधीच नाही आजार मुझे पडत. कुछ होता नहीं. How do we say it is very important. मुझे कुछ होता नहीं
ती जी बॉडी लँग्वेज, ती जी अंगभाषा आणि ती जी भाषा ती कशी बोलली जात आहे यावर लक्ष द्या. काय हे लोकांना परसिक्युशन होतं. मला कधी झालं का? अरे प्रभूचं काम करा, तुम्हाला कळणार परसिक्युशन काय. हाँ, कभी प्रभु का सेवा करके देखो, देन यू विल नो व्हॉट परसिक्युशन इज, मग समजेल त्रास कशाला म्हणतात, व्हॉट अटॅक्स ऑफ द काय डेव्हिल काय हल्ले आर. येतात आणि काय काय छळ सोसावे लागतात. Amen. हं? Some people say, yes, I am persecuted every day. काही लोक म्हणतात हो माझा तर रोज छळ होतो. Because कारण? they are all living wrongly. चुकीचं जगताय, जीवनच चुकीचं आहे, मग रोज छळ होणारच. They say something to somebody and that fellow slaps. They say, देवासाठी मी फटका कोणाला खाल्ला. तरी आगाऊपणे काहीतरी बोलायचं आणि मग तो समोरचा देतो एक सट करून लावून आणि मग म्हणायचं देखा प्रभू के लिए मैं कितना दुख सहन करा. कोण बोला? See? Are you understanding me? जास्ती सांगायला नको माझ्यामध्ये. Providence always favored Job. पुरवठा नेहमी योबावरती होता It made all his enjoyments comfortable. आणि त्यामुळे योबाला सर्व मजा सर्व आनंद अगदी सोप्या रीतीनं घेता येत It होता made all his enterprise successful. आणि सगळं त्याला जे करायचं ते सगळं यशस्वी होत होतं. Amen. Amen. Let not any one of us think तर कोणीही आपल्यात असा विचार करू नका that this earth, when it gives to me, ही पृथ्वी जेव्हा मला काहीतरी देते then I don't need God now. मग आता मला देवाची गरज नाही, माझ्याकडे सगळं आहे. You need God's approval. You need God's hand over it. सॉरी ब्रदर, तुम्हाला त्या सगळ्यावर सुद्धा देवाच्या हाताची खूप गरज आहे. Now, since God's favor continued upon Job, आता देवाचा अनुग्रह योबावर कायम राहिल्यामुळे his glory was fresh. त्याचं वैभव सगळं ताजं होतं. That's what he says. My glory was fresh. त्याचं वैभव एकदम ताजं टवटवीत. And so, when your glory is fresh, आणि वैभव जेव्हा ताजं टवटवीत असतं there are many fans surrounding you too. त्याला आपल्या मागे वेडेपिशे झालेले लोक पण खूप असतात. And then they praise you to such an extent आणि मग ती वेडीपिशी झालेली आपली सगळी फॅन जमात आपल्याला इतकी स्तुती इतकं कौतुक देतात that we start thinking that our mountains can never be removed. की आपल्याला असं वाटायला लागतं की माझे डोंगर तर Or कधी moved. Or what? माझे डोंगर तर कधी ढळणारच नाही. See, but we don't realize आपल्याला हे कळत नाही it is still by God's constant goodness देवाच्या सततच्या चांगुलपणामुळे that man's glory is preserved fresh. माणसाचं वैभव ताजं आणि टवटवीत राहतं किंवा राहू शकतं हे विसरू नका. Amen. आमेन. A branch has to be attached to the vine फांदी continuously. झाडाला सारखी जडलेली पाहिजे. Continuously. सारखी, Otherwise, it will surely wither away. नाही तर ती फांदी वाळणार, Praise God. नक्की वाळणार. We need to trust on God. We need to rely on God. Our boast should be in the Lord. आपण देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे, आपण देवावर अवलंबून राहिलाच पाहिजे, आपला अभिमान देवात पाहिजे. But some people say, पण काही लोक म्हणतात मी कुठं सांगितलं की हे सगळं माझं आहे, मीच केलं, देवानेच केलं. मी रोज साक्षी देतो, सॅटर्डे संडे मंडे. येस, वी मे गिव्ह द टेस्टिमनी ऑल्सो, बट हाऊ इज अवर लाईफस्टाईल? आपण जरी रोज साक्ष दिली ना तरी आपली जीवन पद्धती कशी आहे ते हाऊ इज तपासा. अवर लाईफस्टाईल? जीवनशैली कशी आहे? हॅज इट अफेक्टेड सिन्स प्रॉस्पेरिटी केम? समृद्धी आल्यानंतर बोलणं वागणं बदललंय का? हॅव वी स्टिल द सेम ह्युमिलिटी? नम्रता तेवढीच आहे का कमी झाली आहे? Have we still, are we still coming continuously for the church service? Are we still working for God? आपण चर्चला येतोय की नाही, देवाचं कार्य करतोय की नाही, बरं करताना नम्रतेनं करतोय का, बोलतो कसे, चालतो कसे, वागतो कसे? See, Job looked at his house, his family, his sons, You- his wife, his prosperity, his name, his fame. योबाने सगळं पाहिलं, बायको सुंदर, मुलं छान, 10 मुलं, घर स्वतःच्या मालकीची, पैसा अडका, धन दौलत, And he trusted on them. आणि सगळ्यावर त्यांनी विश्वास टाकला. When he looked at everything, he knew that now my foundation is strong. सगळं पाहिलं आणि त्याला असं वाटलं की आता माझा पाया भक्कम आहे. No power of the earth can now shake me. आता मला जगातली एकही शक्ती हलवू शकणार नाही. And he knew that his friends now will stick to him. आणि त्याला माहिती होतं आता माझे सगळे मित्र मला चिकटून राहणार. See, when you are prosperous, जेव्हा तुम्ही समृद्ध होता, let me tell you this truth. एक सांगतो खरं तुम्हाला, When you are prosperous, जेव्हा तुम्ही समृद्ध होता nobody will dare to teach you. तेव्हा कुणी तुम्हाला शिकवायची हिंमत करणार नाही. कारण That is तुमच्या the world खिशामध्ये- today. असं आजचं जग आहे की जेव्हा तुम्ही खूप समृद्ध असता आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खूप असतात, त्याला कुणीच येऊन तुम्हाला खरं सांगायची हिम्मत करणार नाही. And you will not learn from them. आणि मग त्यांच्याकडनं तुम्ही शिकणार पण A नाही. rich man will never learn from a poor man who is spiritually rich. Never. श्रीमंत माणूस, आत्मिकरित्या जो माणूस श्रीमंत आहे, नीट समजून घ्या आता मी काय म्हणते. एक श्रीमंत माणूस आहे जगिकरित्या,
पण एक माणूस खूप गरीब आहे जगिक गोष्टींमध्ये, पण आत्मिकरित्या फार श्रीमंत आहे. तर हा जगिकरित्या जो श्रीमंत माणूस आहे ना, तो या जगिकरित्या गरीब माणसाकडनं आत्मिक श्रीमंती शिकून घेणार नाही. इट इज बिलो हिज डिग्निटी. Are you understanding? कळतं का मी काय This is the म्हणते? truth because हे सत्य आहे. कारण की the world, जग it accepts a person who is rich to be very wise also. जग काय म्हणतं की जो माणूस फार श्रीमंत आहे ना, तो माणूस ज्ञानी, Amen. कारण ह्याच्याकडे सगळं खूप आहे. Because they judge your spirituality by the things you have. कारण की ते तुमचा आध्यात्मिकपणा, तुमच्याकडे किती गोष्टी आहेत यावरून करतात. By the prosperity you have, by the houses you have. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमची घरं किती आहे, तुम्ही भाड्याच्या घरात राहता का तुमचा स्वतःचा फ्लॅट आहे, या सगळ्यावर आधारित ते तुम्हाला आत्मिकरित्या पण तुम्ही किती धनवान आहात हे मोजतात. An industrialist will not come here and sit down and say, Pastor, speak to me. एखादा इंडस्ट्री वाला माणूस इथं येऊन बसून मला म्हणणार नाही की पास्टर तुम्ही मला शिकवा, Because he is calculating his success according to what he has. कारण त्याच्याकडे जे आहे त्या पद्धतीनं त्याचे हिशोब सगळे यशस्वी होतात. He, तर तो he says, What you are going to teach me? तर तो मला नाही विचारणार आहे की पास्टर तुम्ही मला काहीतरी I am शिकवा. so wise, that's why I got all this wealth. उलट तो म्हणेल मी इतका हुशार आहे म्हणून तर मला एवढी सगळी धनसंपत्ती मिळाली, मी काय पास्टरांना जाऊन विचारायचं मला So शिकवा. the world counts you, your status or your standing or your wisdom on the basis of what you are having. तर जगाची ही पद्धतच आहे की जग तुमच्याकडे पाहताना तुमच्याकडे किती काय काय आहे या गोष्टींवरनं तुम्हाला तोलतं आणि मापतं आणि Amen. ठरवतं. They will say, जग म्हणेल काय आहे तुमच्याकडे मला सांगा. नाही माझ्याकडे काय नाही. आता तू मला कशाला शिकवतो? See, it's that way the world takes it. अशा पद्धतीनं जगातल्या लोकांचं असतं. But that is not always true. पण हे नेहमी खरं ठरत नाही. Because the rich people will never then, bow themselves before a person who is only spiritual rich. कारण नाहीतर मग जे श्रीमंत लोक आहेत जगिकरित्या ते कधीच आत्मिकरित्या श्रीमंत लोकांपुढे नमणार नाहीत. Amen. They will not want to listen to you. त्यांना तुमचं ऐकायची इच्छाच होणार नाही. And moreover, आणि त्याहूनही जास्त it's the other way around today. आज उलट आहे. If there is a rich man, even the spiritually rich man will listen to the materially rich man. अलीकडे तर उलटच आहे. एखादा जगिकरित्या जर श्रीमंत माणूस आहे तर एखादा आत्मिकरित्या श्रीमंत असलेला माणूस सुद्धा त्या जगिक श्रीमंताचा ऐकतो. हा काय तुम्ही सांगा तुम्ही जे सांगणार आपण करू तसं. आणि काय करा, बोर्ड मध्ये पण आपलं ट्रस्ट मध्ये सगळं डॉक्टर, लॉयर, अमीर लोक, रिच लोक घ्या, कारण की त्यांना माहिती आहे जग कसं चालवायचं. Who said that? कोणी सांगितलं? मी म्हणते या जगाला झालंय तरी काय? Who said that? कोणी सांगितलं? Only an anointed person can run the kingdom of God. फक्त अभिषिक्त माणूस देवाचं राज्य चालवू शकतो. Only a spiritual man. अभिषेक पाहिजे. Are you understanding, people? बाकी See, just because somebody has wealth, I'm not talking about everybody. In a general sense, I'm saying, just because somebody has wealth of the world does not prove that he proves something about his fidelity. अरे कोणाकडे तरी खूप धनदौलत आहे म्हणून तो फार सरळ मार्गी आणि देवाला भिवून वागणार आहे असं काही सांगू Today, आज a rich man may have two wives and they say status है. एखाद्या श्रीमंत माणसाला 2-2 बायका असल्या तरी ते लोक म्हणतात नाही उनका स्टेटस आहे. रे काय But a poor man, if he is having 2 wives, they say, हा एकदम पापी आहे. एखाद्या गरीब माणसाने करून दाखवाव्या 2 बायका, Isn't it? अख्खं जग That is बोंबा true. घालेल की नाही 2-2 लग्न केली. That is true. हे खरं आहे. Because the world measures everything in the terms of money. कारण या जगाची पद्धतच ही आहे. त्यांना पैसाच देव आहे. ते पैशावरच सगळं तोलतात. तेरे पास पैसा है तो तू है, पैसा See, नाही तू नाही. That's why money is God. म्हणून त्यांच्यासाठी पैसा देव आहे. Money God should come home. पैसा घरात यावा. Money God. पैसा देव. But we know आपल्याला what माहिती. Jesus said. येशू काय बोलला? Jesus said, येशू बोलला one side is God, the other God is money. एका बाजूला आपला खरा जिवंत देव, दुसऱ्या बाजूला हा पैसा देव. That means money also is God for याचा the अर्थ world. पैसा सुद्धा या जगासाठी देव आहे. And that's why the devil works through this money. आणि म्हणून सैतान पैशाद्वारे कार्य करतो. That's why Paul says the love for money is the root of all evil. म्हणून पॉल All. म्हणतो ना पैशावरचं प्रेम म्हणजे सर्व All वाईटाचे evil. मूळ कारण. It's all evil. सर्व वाईटाचे Every evil under the sun is because of love for money. सूर्याखालचं सगळं वाईट पैशाच्या प्रेमातनं जन्मतं. Our trustful worthiness towards God is very important. आपण देवावर पूर्ण विश्वास टाकणं
हे अतिशय महत्वाचं आहे. Are you understanding? Hallelujah. Now what happened with Job मग was योबाचं काय झालं? nobody ever counseled to him. कधी येऊन योबाला कोणी सल्ला का शिकवणूक देऊ शकत नव्हतं. Who can tell a wealthy man his fault? एखाद्या धनवान माणसाला त्याची चूक कोण सांगणार? Nobody will say it. एवढी हिंमत कोणातच नाही. And you know, most of the people say, अरे कशाला सांगायचं, मग उद्या आपल्याला पैसे पाहिजे तर नाही देणार तो. पैसा बोलताय. They say, हा काय तुम्ही बोलता, बरोबर आहे, बरोबर आहे. So आपला who will tell him his folly? हाजी. Nobody could tell the folly of Job. मग श्रीमंत माणसाला त्याची चूक कोणी सांगत नाही, तसं योबाला त्याच्या चुका कोणी सांगणार नव्हतंच. Nobody. कोणीच And नाही. why will Job listen? आणि योब ऐकेल तरी कशाला कुणाचं? Why त्याच्याकडे will he listen? इतका तो समृद्ध होता की तो कशाला कुणाचा ऐकणार आहे? He He will was tell one them- of than everybody. He will tell them, you are teaching me. तो सगळ्यांना असंच म्हणेल का मला शिकवतो का? घरी ये, मी तुला दाखवतो हाँ, की घर काय पे काय आहे माझ्याकडे. दिखाता तुझे मेरे पास क्या क्या है? I have everything. सगळं आहे माझ्याकडे. God's light is shining on me. देवाचा प्रकाश माझ्या डोक्यावर आहे. It is for saying, he says. म्हणजे आपलं म्हणाल म्हणायचं But see, I have got wisdom. माझ्याकडे ज्ञान आहे. Are you understanding, people? समजतं का? Beloved people, God wants to bless you in all things. माझ्या प्रियानो, देवाला तुम्हाला सर्व गोष्टीत आशीर्वादित करायचं आहे. Because God, Bible says, God delights in the prosperity of his saints. कारण की बायबल म्हणतं देवाला त्याच्या संतांच्या समृद्धीत आनंद मिळतो. God delights in the prosperity of his saints. देवाला त्याच्या संतांच्या समृद्धीत आनंद मिळतो. When God sees you eating good food, जेव्हा देव तुम्हाला चांगलं अन्न खाताना God पाहतो is very happy. देव आनंदी होतो. When God sees you dressing up well, जेव्हा देव तुम्हाला चांगले व्यवस्थित कपडे घालताना he is पाहतो very happy. देव आनंदी होतो. When God sees you smiling in your family, जेव्हा देव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या परिवारांमध्ये हसताना पाहतो he is very happy. देव आनंदी होतो. When God sees you buying a house, जेव्हा देव तुम्हाला घर घेताना पाहतो he is very happy. देव आनंदी होतो. When God sees you buying a two-wheeler, जेव्हा देव तुम्हाला गाडी घेताना पाहतो he is very happy. देव आनंदी होतो. So don't think so he is against your happiness. तर असं समजू नका की देव तुमच्या आनंदाविरुद्ध आहे. There is no fault on the side of God. देवाकडनं काही चुकीचं नाहीये. But let us now apply these things in our lives. परंतु आता मात्र आपण या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात वापरल्या पाहिजेत. That in my prosperity, की माझ्या समृद्धीत my saying will not change. माझं बोलणं बदलणार नाही. As David said, जसं दावीद म्हटला in my prosperity I said something else. माझ्या समृद्धीमध्ये माझं बोलणं बदललं. Your language should not change. भाषा बदलू नका. Whether you have prosperity or not. पैसे असो किंवा नसो भाषा नम्र ठेवा. Amen. आमेन. Always be the same. नेहमी तसेच नम्र राहा. Never have love for money. पैशावर खूप प्रेम करू नका. I always do that. मी नेहमी हे I put my money down and I stamp on it. मी नेहमी हे माझ्या जीवनात पाळतो. मी नेहमी पैसे खाली ठेवतो लिटरली आणि त्या पैशाला तुडवतो. Because this is the love for money is the root of all आणि या evil. पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. God is true God for us. देव आपल्यासाठी खरा देव आहे. Not prosperity or wealth. समृद्धी आणि धन दौलत नाही. Let it come as much as it wants. येऊ दे पैसा धन दौलत जेवढी यायची येऊ दे. We will keep all our doors open if we want. सगळी दारं उघडी ठेवा पाहिजे तर. Not only evening, morning, day and night. फक्त संध्याकाळी कशाला दिवस आणि रात्र उघडी ठेवा. But security ठेवा, नाहीतर आपलं Hallelujah. येण्याच्या ऐवजी बाहेर जाणार. आमेन. So let God bless you, तर देवानं तुम्हाला आशीर्वाद देऊ दे. but be faithful with God. परंतु देवाशी तुम्ही विश्वासू राहा. Always say thank you Jesus. नेहमी म्हणा धन्यवाद येशू. Thank you for the money. धन्यवाद या Come on, say पैशासाठी. thank you for my चला चला job. धन्यवाद प्रभू मला तू नोकरी दिली. Say thank you for my job. म्हणा दे बाप्पा माझ्या नोकरीसाठी तुला Thank you धन्यवाद. for my promotion. माझ्या बढतीसाठी तुला धन्यवाद. Thank you for my wife. माझ्या बायकोसाठी तुला धन्यवाद. Thank you for my husband. माझ्या नवऱ्यासाठी तुला धन्यवाद. Thank you for my children. माझ्या मुलांसाठी तुला धन्यवाद. Thank you for this house या you gave. घरासाठी तू मला घर दिलं तुला धन्यवाद. Thank you for the food you तू give. मला अन्न देतोस तुला धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Today I'm in a better position than I was ever before. कालपेक्षा अगोदरपेक्षा आज माझी परिस्थिती चांगली आहे. But my eyes still will not be on it. पण तरी सुद्धा माझे डोळे या गोष्टींवर राहणार नाही. My attitude will not change. माझी नियत कधी बदलणार नाही. From the scooter to a car, but still my attitude will be the मी same. स्कूटर वरून मोटार गाडीवर जरी आलो तरी माझी नियत बदलणार नाही. From the
cycle to the scooter, my attitude will be the मी same. सायकलवरनं स्कूटरवर जरी आलो तरी माझी वृत्ती बदलणार My नाही. working in your kingdom will not change. तुझ्या राज्यातली माझी सेवा बदलणार नाही. Money coming will not change my attitude towards you. पैसा आला तरी सुद्धा माझी तुझ्यासाठीची वृत्ती बदलणार नाही. My work towards you will not diminish. माझी तुझ्यासाठीची सेवा कमी होणार नाही. I would rather have that everything goes away than having you go away from me. मला तर सगळं गेलेलं चालेल पण तू मला सोडू नको. I want you, Lord. मला तू पाहिजे देवा. I want you, Lord. मला तू पाहिजे. Even if I don't get anything of this world, I don't want it. मला या जगातलं काही जरी मिळालं नाही तरी चालेल. मला तू पाहिजे. I want you. मला तू I पाहिजे. want you. मला येशू He पाहिजे. will give us everything. तो सगळं देईल आपल्याला. But we need to be passionate for Him. पण आवेश बाळगा त्याच्यासाठी. Go after Him. प्रेम करा त्याच्यावर. Live for Him. Die for त्याच्यासाठी Him. जगा. त्याच्यासाठी मरा. Tell the world about Jesus. जगाला सांगा येशू विषयी. Praise God. हालेलुया. And let our boast be in the Lord. आणि अभिमान प्रभूत बाळगा. Thank you.